काल योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली। एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळे त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलंय की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।